हे चेक करा किती सुंदर लाइटिंग लावलेली आहे गल्ली गल्लीमध्ये। खरं जे प्रभू श्रीरामांसाठी आगमनाचं ते डेकोरेशन केलेलं आहे ना जुन्या गाव मित्रमंडळीत, हे ना दुसरी अयोध्या वाटते। मला तर वाटतच नाही की मी जळगावमध्ये, असं वाटतं मी अयोध्यामध्ये आलेलो आहे म्हणून। एक लाइटिंग होती जी मला बघायला भेटली होती रथाच्या टायमाला, दिवाळीच्या टायमाला, पण हा दृश्य मला बघायला भेटतोय 22 जानेवारीला। आणि या मंदिराला बघा ना किती सुंदर सजवलेलं आहे। तर हे चेक करा, जय श्रीराम। हेच ते मंदिर आहे ज्या मंदिरासाठी आपले कितीतरी कार सेवकांनी जीव दिलेला आहे त्यांचं। दिवाळीत बघितलेलं नाही आहे यार, हा दिवाळीपेक्षा मोठा सण आहे आपल्यासाठी। जय श्रीराम। वाह वाह वाह। अरे भाई जय श्रीराम मित्रांनो, कसे तुम्ही सर्व? होप सो तुम्ही सर्व छान असेल। वेलकम टू अवर न्यू व्लॉग। तर गाईस आजच्या व्लॉगची सुरुवात होते रात्री 11:30ला का, कारण की माझ्या मागे जी लाइटिंग बघताय ना त्याने तुम्हाला समजलंच असेल गाईस। तर परवा म्हणजे परवा पण नाही, आता तर फक्त आज 12 वाजतील, मग लगेच दुसरी तारीख लागेल। काहीच तास बाकी राहतील आपले प्रभू श्रीराम अयोध्याच्या म्हणजे पवित्र भूमीवर विराजमान व्हायला जाणार आहे, त्यांच्या महलमध्ये विराजमान व्हायला जाणार आहे। माझ्या मागे आहे हनुमान मंदिर घराकडचं, आणि ना मी तुम्हाला आता घराकडचं पूर्ण एरिया फिरवतो। प्रत्येक एरियामध्ये एवढी मस्त लाइटिंग लागलेली आहे। जुन्या गावात पण घेऊन जातो तुम्हाला, रथ चौकात, श्रीराम मंदिराकडे, सुभाष चौकात, त्यानंतर 17 मजलीकडे, आफ्टर दॅट आकाशवाणी चौकात, सगळीकडे तुम्हाला घेऊन जातो आणि दाखवतो की एवढं सुंदर लाइटिंगने सजवलेलं आहे ना जळगावला। लेट्स गो गाईस, बघू। आणि गाईस एक गोष्ट आहे, जशी अयोध्या सजलेली ना त्याच प्रकारे आमचं जळगावसुद्धा सजलेलं आहे। म्हणजे आमचं जळगावसुद्धा अयोध्यापेक्षा काही कमी नाही आहे आता। हे चेक करा किती सुंदर लाइटिंग लावलेली आहे, गल्ली गल्लीमध्ये लाइटिंग लावलेली, घराघरांवर लाइटिंग लागलेली आहे, भगवा झेंडे लावलेले, त्या काय सुंदर वाटतं यार हे सर्व काही बघायला। गाईस मी आहे आता तरणकुळाप्पा चौकामध्ये, आणि ना इथे दत्तात्रय भगवानचं मंदिर आहे, तिथे शिवजी आहे, राधाकृष्ण आहे, आणि बघा या चौकाला कसं सजवलेलं आहे। खरं जे प्रभू श्रीरामांसाठी आगमनाचं ते डेकोरेशन केलेलं आहे ना जुन्या गाव मित्रमंडळीत आहे। चला आता जाऊ मध्ये। झुंबर, लाइटिंग, त्यानंतर या काढलेल्या रांगोळ्या, ह्या तर थोड्या लाईट होऊन गेल्या बिकॉज ते रोड वापरण्यामध्ये येऊन जातो ना, मग त्यामुळे हे लाईट होऊन गेल्या, पण हे लाईट झालेले काय भारी दिसत आहे। मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे। मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे, राम आएंगे, आएंगे, राम आएंगे, राम आएंगे, आएंगे, राम आएंगे। मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे। मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे। राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, दीप जला के दिवाली मैं मनाऊंगी। राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, दीप जला के दिवाली मैं मनाऊंगी। मेरे जन्मों के सारे पाप मिट जाएंगे, राम आएंगे। मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे। तर गाईस आता आहे ना आम्ही जुन्या गावामध्ये, आणि तुम्ही बघितलं की कसं सजवलेलं आहे। हे ना दुसरी अयोध्या वाटते। मला तर वाटतच नाही की मी जळगावमध्ये, असं वाटतं मी अयोध्यामध्ये आलेलो आहे म्हणून। पण आता रात्रीचे 12 वाजता पण एवढी सुंदर रांगोळी काढणं चालू आहे,
त्यानंतर माझ्या मागे ही लाईटिंग आणि बघा प्रत्येक घरावर आहे ना जय श्री राम म्हणून असं नाव लिहिलेलं आहे. स्प्रे केलेला आहे तो, ते कागदची प्रिंट होती त्याच्यावर स्प्रे केलेलं आहे. प्रत्येक घरावर दिसेल तुम्हाला. आणि प्रत्येक घराच्या बाहेर एक भगवा झेंडा नक्की लागलेला दिसेल. असं सर्व रस्ते पॅक केलेले आहे. त्यानंतर असं सुंदर सुंदर रांगोळ्या वाटते, म्हणजे हे ऑइल पेंट रांगोळी आहे. बघा किती सुंदर चित्र आहे हे. आणि आज मी कथेला होता ना शिवमहापुराण कथेमध्ये, तर तिथे प्रदीप मिश्राजी पण तेच म्हणे की आता 14 वर्षाचा नाही तो वनवास, आता वनवास जो आहे तो 500 वर्षाचा झालेला आहे. आणि जरी तुम्ही अयोध्याला नाही जाऊ शकले ना, तर ते प्रदीप मिश्राजी हेच म्हटले होते की ना प्रत्येक नगरमध्ये प्रत्येक मोहल्ल्यामध्ये प्रभू श्रीराम येतील, असं समजायचं की आपली जी गल्ली ना तीच अयोध्या आहे. आणि ना रांगोळी बनवायची म्हणून बनवलेलं नाही आहे, रांगोळीमध्ये पण आहे ना त्यांनी महत्त्व दिलेलं आहे, बेटी बचाओ बेटी पढाओ. आता एक दिवस बाकी आहे रामयुग होण्यासाठी. एका दिवसात रामयुग होऊन जाणार. आपल्या भगवा रंगाने अख्खी गल्ली सजलेली आहे आणि ती सर्वात मोठी रांगोळी. आता आहे ना फक्त 100 मीटर असेल आपलं प्रभू श्रीरामांचं मंदिर येते, म्हणजे रथ चौकातलं प्रभू श्रीरामांचं मंदिर. आणि हे तर बघा भगवा आणि पांढरा कलर किती छान दिसतोय. आणि वरती ते मध्ये छोटे छोटे लाईट लावलेले जी दिवाळीला लावतं ना, आणि खाली बघा ते सुंदर दिसतंय. हे तर प्रभू श्रीराम आहे ना विराजमान नसते झाले ना, तर हा दृश्य आपल्याला अख्ख्या भारतामध्ये कोणाला बघता नसता आला, कोणाला आनंद झाला असता. पण आपले जे प्रधानमंत्री लाडके श्री नरेंद्र मोदीजी, त्यांच्यामुळे हे सर्व काही आपल्याला बघता येते. तर चला आपल्या प्रभू श्रीरामांच्या दारी आपण आलेलो. आणि हे जे आपले केळीचे पान आहे ना, केळीचे झाडं, याचं पण आज त्यांनी खूप महत्त्व सांगितलं प्रदीप मिश्राजी त्यांनी. तर हे का स्वागतासाठी लावता, काही शुभ कार्य असेल ना त्यासाठी हे लावता, सत्यनारायणची पूजा असते तेव्हा हे लावता. तर त्यांनी आज सांगितलं म्हणून मला आज लक्षात येते. बघा काय सुंदर सजवलेलं आहे आपल्या मंदिराला. पण मध्ये जाऊन पण खूप सुंदर असेल, बट आता रात्रीचे 12 वाजलेले ना, बंद झालं मंदिर. एक लाईटिंग होती जी मला बघायला भेटली होती रथाच्या टायमाला, दिवाळीच्या टायमाला. पण हा दृश्य मला बघायला भेटतोय 22 जानेवारीला. हा सण आहे ना सर्वात मोठा आहे आपल्या सर्वांच्या आयुष्यातील, कारण की ह्या सणाची ना आपण कधी विचारसुद्धा नाही केला होता, जो क्षण आपल्या आयुष्यात आला अचानक. हे कटआउट तर बघा किती सुंदर दिसतंय. मागे श्रीरामांचं अयोध्या राम मंदिर आणि प्रभू श्रीराम. आणि या मंदिराला बघा ना किती सुंदर सजवलेलं आहे रथ चौकामध्ये. तिथे आपल्या प्रभू श्री हनुमानांचं मंदिर आहे, दक्षिणमुखी हनुमान मंदिर. आणि गाईस तुम्हाला माहितीच आहे ना की आपल्या जळगावमध्ये प्रभू श्रीरामांचा एक सुंदर रथ निघतो दिवाळीनंतर. पण त्या रथाला आहे ना फक्त दिवाळीनंतरच काढलं जातं. पण आता बघा श्रीराम रथाला सुद्धा बाहेर काढलेलं आहे. रथ घराला सुद्धा कलर दिलेला आहे आणि रथाला बाहेर काढलेलं आहे. रथ बाहेर आहे, किती सुंदर वाटतंय हे. तर हे चेक करा. जय श्रीराम. भवानी मातेच्या मंदिराकडे चाललेले आणि इथे पण बघा किती मस्त लाईटिंग लावलेली आहे. आणि याच्या लाईटिंग आहे ना सेम प्रत्येक गल्लीमध्ये सेम लाईटिंग तुम्हाला दिसेल, असं नाही की काही वेगळ्या प्रकारची. सेम लाईटिंग आमच्या सध्या गल्लीमध्ये हीच लाईटिंग लागलेली आहे. शेवट चेक करा. श्रीराम मंदिराचं दर्शन इथेच झालेलं आहे. मला अयोध्या जायची गरज नाही पडली मला एवढ्या गर्दीमध्ये. तर हेच ते मंदिर आहे
ज्या मंदिरासाठी आपले कितीतरी कारसेवकांनी जीव दिलेला आहे त्यांचा, हेच ते मंदिर आहे. आपण किती वर्षापासून याच मंदिराची वाट बघत आलेलो आहे आणि फायनली ते आता आपल्याला बघता येते आपल्या डोळ्यांनी. म्हणजे आपण किती खुशनशीब की आपल्याला बघता येते प्रभू श्री विराजमान व्हायला जाणारे त्यांच्या अयोध्याच्या पावनभूमीवर, त्यांच्या महलमध्ये. आणि गाईस तुम्हाला माहिती ना, सध्या इंस्टाग्रामवर एक तो फोटो आपल्या प्रभू श्रीरामांची जी मूर्ती आहे त्यांचा व्हायरल झालेला आहे खूप. तर ती बघायची तुम्हाला, ते बघा हे ना मस्त. आणि तुमच्या सिटीमध्ये पण काय होत असेल हे तुम्हाला माहिती आहे, तर तुम्ही पण मला कमेंटमध्ये जाऊन सांगा की तुमच्या सिटीमध्ये किंवा तुमच्या गावामध्ये कसं सजवत आहे तुमच्या गावाला. आमचं जळगाव तर मी तुम्हाला आता दाखवतोय माझ्या थ्रू. बघा आमच्या जळगावाचं सुंदर सजलेलं एकदम लाईटिंग, भगवा रंग तुम्हाला तेच दिसेल फक्त. ते मला तिकडे पण लाईटिंग. हे मी आयुष्यात दिवाळीत बघितलेलं नाही आहे यार. हा दिवाळीपेक्षा मोठा सण आहे आपल्यासाठी. लोक रात्रभर लाइटिंग सुरू ठेवत आहे. आणि इथे आहे आपले छत्रपती शिवाजी महाराज. हा जो दिवस आहे ना, यांच्यामुळे बघतोय आपण, हा दिवस बघतोय आज की हा एवढा भगवा रंग. आणि हे आहे आपलं चिमुकलं राम मंदिर गांधी बगीच्या समोरचं. आणि समोर बघा राजा उभे, आपले राजा, भारताचे राजा, अख्ख्या जगाचे राजा, अख्ख्या ब्रह्मांडचे राजा उभे तिथे. मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे, राम आएंगे. बनाएंगे मंदिर, कसम तुम्हारी राम, बन गया है मंदिर. बघा ज्यांचंही घर असेल, काय सुंदर लावलेलं यार त्यांनी हे कटआउट प्रभू श्रीरामांचं. खूप ठिकाणी तर प्रभूंच्या आगमनाची तयारी सुरू आहे, जसं की ह्या एरियामध्ये. बॅनर वगैरे लावत आहेत, त्यानंतर भगवा रंग. वा 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 वा. हाय मेरी अयोध्या नगरी, कितनी प्यारी लग रही है आज. सांभाळू ना लाइटिंग है खाली. हाँ बिल्कुल बिल्कुल. हाँ यस. वाह वाह वाह. अरे भाई श्री वाल्मिकी ऋषी ज्यांनी अख्खी रामायण लिहिलेली आहे. तर गाईस चला आता मी परत त्याच ठिकाणी आलेलो आहे जिथून ब्लॉगला सुरुवात केली होती. मागे आहे हनुमान मंदिर. आणि गाईस जसं तुम्हाला मी माझ्या ब्लॉग थ्रू जेवढं दाखवू शकलं जळगावमध्ये कसं सजवलेलं आहे, किती सुंदर लाइटिंग लावलेलं आहे, भगवा रंगाने जळगाव सजलेलं आहे. तर खूप भारी वाटलं मला पण हे पाहून. जेव्हा आहे ना मी आज चाळीसगाववरून आला ना, घ्यायला आला होता देश दादा मला, तर मी डायरेक्ट हैराण होऊन गेला. म्हटलं असं होऊन जातं ना, हे काय बघून घेतलं, हे कसं काय झालं. सगळीकडे लाइटिंग, भगवा झेंडे, ते बघून आहे ना मला एवढा आनंद झाला. म्हटलं यार मी अयोध्याला जायचा प्लॅन बनवत होता, तिथे जाऊन त्या गर्दीमध्ये मला काही आनंद घेता आला नसता जो मी आपल्या जळगावच्या अयोध्यामध्ये घेतो आहे आनंद. एनिवेज तुम्हाला पण हे आवडलं असेल, जर आवडलं असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर न नसेल तर सबस्क्राईब करा. भेटतो तुम्हाला लवकरच न्यू ब्लॉगमध्ये. जय श्री राधे, हर हर महादेव, श्री शिवाय, नमस्तुभ्यम.